जानेवारीच्या चालू घडामोडींमध्ये आपलं स्वागत. तर बघू आजचा पहिला प्रश्न. अलीकडे नवीन शोधामुळे कोणता देश लिथियमचा साठा असलेला जगातील दुसरा क्रमांकाचा देश झाला आहे? आता काय झालेलं आहे, जो तिब्बत तिब्बत कुठं तिब्बतला लिथियमचा साठा सापडलेला आहे. कशाचा? लिथियमचा साठा सापडला आहे. त्यामुळे काय झालं आहे, चायनाला काय झालं आहे, जगातील सेकंड प्रोड्युसर झाला आहे लिथियमचा. म्हणजे साठा असणारा जगातील टॉपमोस्ट कुठं लिथियम असणारा झालं आहे सेकंड टॉपमोस्टला कोण गेलेलं आहे? चायना गेलं आहे. आणि जगातल्या किती 16.5% साठा लिथियमचा कुणाकडे आहे? चायनाकडे आहे. लिथियम कशात वापरलं जातं? लिथियमची जी बॅटरी असते ना, ती बनवण्यासाठी लिथियमचा वापर केला जातो. तर कुठं झालेला आहे? तिब्बतमध्ये सापडलेला आहे. लिथियमची जी खाण असते ना, त्याला स्पोडुमिन खाण म्हणतात. कोणत्या खाणीचं भेटलेलं आहे? स्पोडुमिन खाण म्हणतात. स्पोडुमिन खाण त्या खाणीमध्ये काय असतो? लिथियम असतो. एवढंच लक्षात ठेवा. तिब्बतमध्ये सापडलेलं आहे स्पोडुमिन खाणी सापडलेलं आहे लिथियम. आता जगात टॉपमोस्ट कोण झाला आहे? सेकंड टॉपमोस्ट कोण झालेलं आहे? ज्याच्यापाशी साठा आहे तो चायना झालेला आहे. आणि किती पर्सेंट आहे? 16.5. हे कुठं झालेलं आहे? चीनमध्ये झालेलं आहे. चीनमध्ये सापडलेलं आहे लिथियम. शांततेचा नोबेल पुरस्कारासाठी निवडण्यात आलेला निहोन हिंडाक्यू गट कुठला आहे? हा जपानचा आहे. जपानमध्ये ज्यावेळेस म्हणजे जपानमध्ये अणुबॉम्ब टाकला होता ना, त्यानंतर ते शांती पसरवण्यासाठी तिथला हा ग्रुप आहे. ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये आपली 2024ची रँक किती आहे? 105 आहे. आणि 2023ची किती होती? 111 होती. पुन्हा भारत आणि तालिबान यांच्यात नुकतीच पहिली उच्चस्तरीय चर्चा कुठे सुरू झालेली? आता काय झालेलं आहे, इंडिया आणि तालिबान, भारत आणि तालिबान ह्यांची काय झालेली आहे? उच्चस्तरीय चर्चा सुरू झालेली आहे. उच्चस्तरीय चर्चा कुठं चालू झालेली आहे ही चर्चा झालेली आहे दुबई. आणि आपल्याकडून कोण होते? विक्रम मिस्त्री होते. आपल्याकडून भारताकडून भाग घेण्याच्या या चर्चेत कोण होते? विक्रम मिस्त्री. आणि हे किती आहे? फर्स्ट क्रमांकाचे पहिल्यांदा झालेले आहे. विक्रम मिस्त्री हे कोण आहेत? मिस्त्री एक्सटर्नल सेक्रेटरी आहेत. एक्सटर्नल सेक्रेटरी आपल्याकडून कोणी भाग घेतलेला आहे? भारत आणि तालिबानमध्ये पहिली उच्चस्तरीय चर्चा चालू झालेली आहे. कुठं झालेली आहे? दुबईमध्ये चालू झालेली आहे. भारताकडून भाग कोणी घेतलेला आहे? विक्रम मिस्त्री याने घेतलेला आहे. विक्रम मिस्त्री कोण आहेत? हे एक्सटर्नल सेक्रेटरी आहेत. बरोबर. पुढला प्रश्न. 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 अंतर्गत सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार जल म्हणजे पाण्याचा पुरस्कार कोणाचा भेटलेला आहे? जल पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? हा ओडिशाला भेटलेला आहे. ओडिशा. बरोबर. भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? संजीव खन्ना. कधी घेतलेला आहे ह्यांनी चार्ज? 11 नोव्हेंबरला चार्ज घेतलेला आहे. भारतीय अनुसंधानावर लादण्यात आलेला निर्बंध संपुष्टात आल्याची घोषणा अलीकडे कोणी केलेली आहे? आपल्या इथं काय झालं? ऑपरेशन 1984ला ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा. त्यानंतर 1998ला कोणतं झालं? ऑपरेशन शक्ती. आपण काय केलं होतं? अणुबॉम्बमध्ये आपण हे चाचणी करत होतो. तर त्यावेळेस काय केलं? USA आपल्यावर बॅन टाकलं होतं. आपल्या कोणत्या संस्थावर? BARCवर बॅन केलेलं होतं. BARC. 2008मध्ये 2008मध्ये जॉर्ज बुश आणि मनमोहन सिंग ह्यामध्ये एक ॲग्रीमेंट झाला होता. त्या ॲग्रीमेंटला काय म्हणतात? 1, 2, 3 म्हणतात. म्हणजे काय करणार आपण? युरॅनियमचा जो वापर आहे ना, तो ॲग्रीमेंट केला होता. युरॅनियमचा जो वापर आहे ना, तो आम्ही लाईट एनर्जी तयार करण्यासाठी करू. कशासाठी नाही? ॲटॉमिक बॉम्ब तयार करण्यासाठी करणार नाही. हा ॲग्रीमेंट कधी झाला? 2008मध्ये. आता काय झालं? मनमोहन सिंग यांचं निधन झालं आहे. तर USAनं काय केलेलं आहे, जे आपलं म्हणजे निर्बंध कशावर टाकला होता? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरवर टाकला होता. त्याच्यावरचा निर्बंध काढलेला आहे. कोणी काढलेला आहे? निर्बंध काढला आहे. कोणी काढलं होतं? कोणी बॅन केलेलं होतं? USAनं बॅन केलेलं होतं. आणि आता ते बॅन कोणी काढलेलं आहे? USAनंच काढलेलं आहे. कशावर? BARCवर टाकलं होतं. तर USA आपला ऑप्शन बरोबर आहे. नुकतेच ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धडकलेल्या दाना चक्रीवादळाचे नाव कोणी ठेवलेलं आहे? दानाचं नाव कोणी ठेवलेलं आहे? कतरनं ठेवलेलं आहे. कतर. कोणत्या महिला पट्टूला अलीकडेच बॅलन डी'वर कोणाला भेटलेलं आहे? एताना बोनामाटी ही फिमेल हे फुटबॉलर आहे. आणि रोड्री हा कोण आहे? रोड्री हा मेल फुटबॉलर आहे. त्याला 2024चा बॅलन डी'वर अवॉर्ड भेटलेला आहे. आता काय झालेलं आहे? राणी हॅटशिपसट हिचं काय झालेलं आहे? एक मंदिर सापडलेलं आहे. हे मंदिर कुठे सापडलेलं आहे? एवढंच लक्षात ठेवायचं. नाईल नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर सापडलेलं आहे. पश्चिम किनाऱ्यावर सापडलेलं आहे. आणि कधीची होती? इसवी पूर्व 1539 ते 1292 दरम्यान होती. आणि कुठे येतं? हे आफ्रिकामध्ये येतं.
आणि जगातली सर्वात लांब नदी म्हटलं तर कोणती ती? नाईल नदी ती. बरोबर आहे. ह्या नाईल नदीच्या 2 आहेत. एक पांढरी नाईल आणि एक निळी नाईल आहे. हे 2 मिळून पुढे नाईल नदी ही वाहते. निवडणूक कोणी जिंकली आहे? हे प्रश्न काय आहे? नुकती चर्चा तर USA ची निवडणूक कोणी जिंकलेली आहे? USA ची निवडणूक कोणी जिंकलेली आहे? डोनाल्ड ट्रम्प. आणि कोणत्या पार्टीचे आहेत ते? रिपब्लिकन पार्टीचे आहेत. रिपब्लिकन पार्टी. नुकते चर्चेत आलेलं स्पीकिंग विथ नेचर हे पुस्तक कोणाचे आहे? रामचंद्र गुहा यांचे काय आहे? स्पीकिंग विथ नेचर हे बुक आहे. पुल्लत. अलीकडे क्लाउडसीक अहवालानुसार सायबर हल्ल्यांच्या बाबतीत भारताला जागतिक स्तरावर कोणते स्थान भेटलेलं आहे? आता क्लाउडसीक हा कोणाचा रिपोर्ट आहे? क्लाउडसीकचा रिपोर्ट आहे. आणि कशाचा आहे? म्हणजे हे जे हल्ले झालेले आहेत, जे सॉफ्टवेअरचे हल्ले झालेले असतात, त्याला काय म्हणतो आपण? मालवेअरचे. आपल्या इथं USA मध्ये 140 कंपन्यांवर हल्ले झालेले आहेत. आणि भारतात किती झालेले आहेत? भारतात 95. आणि भारत कशाचा आहे? सेकंड पोझिशनला आहे. भारताचे स्थान काय? दुसरं आहे भारत. एवढंच लक्षात ठेवायचं क्लाउड सिकिंगच्या ह्याच्यात. आणि ह्याच्यात कोणत्या सॉफ्टवेअरचा हल्ला झालेला होता? रेनमेसवेअर या सॉफ्टवेअरचा हल्ला झाला होता. सॉफ्टवेअरचा हल्ला झालेला होता. बरोबर. क्लाउडसिकच्या रिपोर्टमध्ये भारत कोणता आहे? सेकंडचा आहे. आणि रेनमेसवेअर ह्या सॉफ्टवेअरचा हल्ला झालेला होता. सेकंड पोझिशनला आहे. मिस युनिव्हर्स 2024ची कोण झालेलं आहे? मिस युनिव्हर्स कोण झालेलं आहे? विक्टोरिया केझर. हे कुठले आहे? डेन्मार्कचे. इंटरपोलचे नवे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? इंटरपोलचे प्रमुख म्हणून कोणाची? वाल्टेसी. हे एकदा बघून घ्या. इंटरपोलची स्थापना कधी झालेली होती? 7 सप्टेंबर 1923ला. लिऑन फ्रान्स इथं तिचं मुख्यालय, हेडक्वार्टर आहे. यावर्षीच्या 23वा आणि पहिला दिव्यकला मेला यावर्षीच्या 23व्या आणि पहिला दिव्यकला मेला नुकताच कुठे सुरू झालेला आहे? कोणता? दिव्यकला मेला. हा किती आहे? हा 23वा आहे. पण ह्या वर्षीचा किती आहे? ह्या वर्षीचा पहिला आहे. 2024चा पहिला. आणि असं म्हणजे सिरियल नंबर किती आहे? 23 आहे. दिव्यकला मेला हा कुठं झालेला आहे? हा बडोदरामध्ये झालेला आहे. बडोदरामध्ये कुठं झालेला आहे? हा अकोटा स्टेडियममध्ये झालेला आहे. अकोटा स्टेडियम बडोदरामध्ये झालेला आहे. अकोटा स्टेडियम बडोदरा इथं झालेलं आहे. म्हणजेच कुठं? गुजरातमध्ये झालेलं आहे. ह्याची थीम काय आहे? वोकल फॉर लोकल ही काय आहे? जी थीम आहे कशाची? दिव्यकला मेलाची. किती क्रमांकाचा आहे? 23वा. 2024चा किती आहे? पहिला क्रमांक आहे. वोकल फॉर लोकल ही काय आहे? ह्याची थीम आहे. आणि ह्या दिव्यकला मेला म्हणजे दिव्यांग आपले बंधू हे असतील त्यांच्या मालाची काय करणे? त्यांच्या मालांना त्यांना काय करणं? आर्थिक सक्षम बनवणे. काय म्हणजे त्यांचे जे प्रोड्यूस असतील त्यांना काय करणं? इथे विकणं किंवा विकण्यासाठी मदत करणं. आणि त्यांना काय करणं? आर्थिक सक्षम बनणं. आणि हे कोणत्या मंत्रालय अंतर्गत येतं? सामाजिक न्याय मंत्रालय. एवढंच लक्षात ठेवा. कोणत्या मंत्रालय अंतर्गत येतं? सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत. वोकल फॉर लोकल ही त्याची थीम आहे. 23व्या क्रमांकाचं आहे. पहिल्या क्रमांकाचं म्हणजे असा टोटल 23व्या क्रमांकाचा आहे. 2024 सालामधील म्हणजे 2025मधील हा पहिल्या क्रमांकाचा आहे. आणि कुठं झालेलं आहे? अकोटा स्टेडियम कुठं झालेलं आहे? बडोदरा कुठं? गुजरातमध्ये. त्याची थीम काय आहे? वोकल फॉर लोकल. कोणत्या मंत्रालय अंतर्गत येतं? सामाजिक न्याय मंत्रालय. आणि कशासाठी? जे आपले म्हणजे दिव्यांग बंधू भगिनी असतील त्यांना काय करायचं? आर्थिक सक्षम बनवायचं. बंगालच्या उपसागरात नुकतीच तयार झालेले फेंगलचं नाव कोणी दिलं? सौदी अरबनं नाव दिलेलं आहे. त्यानंतर नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सर्वात तरुण अध्यक्षपदी कोण झालेलं आहे? जय शहा. पुढला प्रश्न. अनाहत सिंगने अलीकडे 17 वर्षाखालील ज्युनियर स्क्वॅश ओपन 2025 कुठे जिंकलेले आहे? अंडर 70 ज्युनियर स्क्वॅश ओपन कोणते? 2025. हे कुठं झालेले आहे? बर्मिंगहममध्ये झालेले आहे. बर्मिंगहम म्हणजे कुठं? इंग्लंडमध्ये. कुठंच? लंडनमध्ये. इंग्लंडमध्ये झालेले आहे. बर्मिंगहममध्ये झालेले आहे. आणि इथं कोण जिंकलेलं आहे? अनाहत सिंग जिंकलेले आहे. अंडर 70 ज्युनियर स्क्वॅश ओपन चॅम्पियनशिप कुठं झालेली आहे? बर्मिंगहममध्ये झालेली होती. 2025ची अनाहत सिंग याने जिंकलेली आहे. आणि सलग 3ऱ्या वेळेस म्हणजे 3 वेळेस ही तिथे चॅम्पियन राहिलेले. कुठं झालेले आहे? ब्रिटनमध्ये झालेले. एवढंच लक्षात ठेवा. अंडर 70 स्क्वॅश ओपन चॅम्पियनशिप. डेझर्ट नाईट कोणासोबत असतो? डेझर्ट नाईट इंडिया आणि UAE सोबत असतो डेझर्ट नाईट. बरोबर. अलीकडेच मृत झाकीर हुसेन म्हणजे मरण पावलेलं झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तबलावादक होते. स्वर्गीय झाकीर हुसेन.
झाकीर हुसेन. वन्यजीव गुन्ह्यांशी संबंधित FIR ऑनलाईन नोंदवण्यासाठी नुकतेच गरुडाक्षी पोर्टल कोणी चालू केलेलं आहे? आता बघा, गरुडाक्षी पोर्टल हे कशासाठी आहे? ऑनलाईन गुन्ह्यासाठी आहे. ऑनलाईन FIRसाठी आहे. म्हणजे कसं की जसं तुमच्या वनात म्हणजे कोण अतिक्रमण करत असेल, झाडं तोडत असेल, प्राण्यांची हत्या करत असेल, अतिक्रमण, तर तुम्ही काय करू शकता? ऑनलाईन FIR करू शकता. झाड तोडत असेल, पुन्हा प्राण्यांना मारत असेल, तर तुम्ही काय करू शकता? ऑनलाईन FIR करू शकता. हे पोर्टल कोणी चालू केलेलं आहे? हे चालू केलेलं आहे कर्नाटक गव्हर्नमेंटनं. कोणी चालू केलेलं आहे? कर्नाटक गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. एवढंच लक्षात ठेवा. कोणी चालू केलेलं आहे? कर्नाटक गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. आणि कशासाठी? जंगलांसाठी चालू केलेलं आहे, वनांसाठी. अलीकडेच इंग्रजी श्रेणीमधील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? ईस्टर कीरला भेटलेला आहे. ईस्टर कीर ह्याला काय झालेलं आहे? साहित्य अकादमी अवॉर्ड इंग्लिशमधनं भेटलेलं. मराठीचं कोणाला भेटलं हे सांगा बरं. ईस्टर कीर. अलीकडेच पंतप्रधान मोदी यांना द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा कुठला अवॉर्ड आहे? कुवेतचा अवॉर्ड आहे. कुवेत. नुकतेच चर्चेत आलेला हाऊ इंडिया स्केल MTG20 हाऊ इंडिया स्केल G20 हे पुस्तक कशाशी संबंध आहे? हे कोणी लिहिलेलं आहे? अमिताभ कांत यांनी लिहिलेलं आहे. आणि हे काय होते? G20चे शेर्पा होते. नंतर काय होते? हे आपले नीतीचे काय होते? पहिले उपाध्यक्ष होते. नीती उपाध्यक्ष अमिताभ कांत. नीतीचे उपाध्यक्ष का अध्यक्ष होते हे एकदा बघून घ्या. काय होते? G20चे शेर्पा एक होते, बरोबर. आणि ह्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे? भारताने G20ला कसं सफल बनवलं? कसं सफल केलं? एवढंच आहे. कोणी लिहिलेलं आहे? अमिताभ कांत यांनी लिहिलेलं आहे. काय होते? G20चे शेर्पा होते. ब्रिंग इट ऑन द इन्क्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पण नुकतेच पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हे दीपा कर्माकरनं लिहिलेलं आहे. दीपा कर्माकर हे कोण होते? आपली जिम्नॅस्टिक होती. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झालेली आहे? व्ही रामसुब्रमण्यम हे कोण ते सुप्रीम कोर्टाचे जस्टिस होते. सुब्रमण्यम नुकता 2023चा कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? आता बघा, कोण देतं हा अवॉर्ड? कोणता? कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार हे कोण देतं? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्ययनातर्फे दिला जातो. कोणता? कुसुमाग्रज अध्ययनातर्फे हा अवॉर्ड दिला जातो. 2022 आणि 2023चा कोणाला दिलेला आहे? 2023चा नीलम कुमार यांना दिलेला आहे. हे कुठले आहेत? आसामी कवी आहेत हे. कोणाला भेटलेला आहे? आसामी कवी यांना, नीलम कुमार यांना 2023चा कुसुमाग्रज अवॉर्ड भेटलेला आहे. 2022चा कोणाला भेटलेला आहे? अमिताभ गुप्ता हे कुठले आहेत? बंगाली कवी होते. 2022 यांना जाहीर झालेला आहे. 2023चा कोणाला झालेला आहे? नीलम कुमार यांना झालेला आहे. नीलम कुमार हे कुठले आहेत? आसामी कवी आहेत. आणि अमिताभ गुप्ता 2022चा भेटलेले हे कोणते आहेत? बंगाली कवी आहेत. 2024च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? 2024 हिंडन आणि हॉपफिल्ड मशीन लर्निंगसाठी भेटलेलं आहे. हॉपफिल्ड. नुकतेच दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांना पद्मविभूषण कधी भेटलेलं आहे? एवढं एक बघून घ्या. पुढला क्वेश्चन्स. कालचे क्वेश्चनचे रिव्हिजन करू. अलीकडेच प्रथम कोणत्या आशियान देशासोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर चर्चा झालेली आहे? कोणत्यासोबत झालेली आहे? मलेशियासोबत झालेली आहे. पुढला 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आहेत? प्रभू सुबियांतो. कुठले आहेत? इंडोनेशियाचे आहेत. पुढला क्वेश्चन. नुकते शाहीद माधव सिंग हात खर्च योजना कुठं सुरू झालेली आहे? ओडिशाच्या. कशासाठी? ओडिशामध्ये झालेले आहे. म्हणजे ST स्टुडंट असतात त्यांचं काय करायचं? ड्रॉपआउट कमी करायचं. राष्ट्रीय NSOनं 2025चा म्हणजे 2024-25चा GDP म्हणजे किती सांगितलेलं आहे? ग्रोथ रेट किती सांगितलेलं आहे? 6.4 सांगितलेलं आहे. किती सांगितलेलं आहे? 6.4. पुढला क्वेश्चन. अलीकडे ब्रिक्सचा 10वा सदस्य कोण बनलेला आहे? इंडोनेशिया बनलेला आहे. पुढला. अलीकडे कोणाच्या अध्यक्षतेखाली होलसेल प्राईस इंडेक्सचा आधारभूत वर्ष बदलण्याची कमिटी स्थापन केलेली आहे? डॉक्टर रमेश चंद्र. कोणाच्या ह्याच्यात? डॉक्टर रमेश चंद्र यांच्या अध्यक्षतेखाली हे केलेलं आहे. पुढला क्वेश्चन्स. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडे दक्षिण कोस्टच्या रेल्वेचे उद्घाटन कुठे केलेलं आहे? विशाखापट्टणमला झालेलं आहे. दक्षिण कोस्ट रेल्वेचं. नुकतेच देशव्यापी कॅशलेस उपचार योजनेअंतर्गत किती भेटणार आहे? 1.5 लाखापर्यंतचा खर्च भेटणार आहे. कोण चालू केलेला आहे? नितीन गडकरी यांनी चालू केलेलं आहे. इस्रोच्या 11व्या अध्यक्षपदी कोणाची निवडणूक झालेली आहे? व्ही नारायणन यांची निवडणूक झालेली आहे. देशाचे 13वे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे स्मारक कुठं बांधण्यात आलेलं आहे? यांचं स्मारक राजघाट इथं बांधण्यात आलेलं आहे. कुठं? दिल्लीला बांधण्यात आलेलं आहे. चला तर मग, धन्यवाद.